यंदा 18 ऑक्टोबर 2025 वार आहे शनिवार। काय आहे मित्रांनो, तर आपल्या आयुष्यातील या वर्षीचा एक महत्त्वाचा सण तो म्हणजे धनत्रयोदशी। 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार धनत्रयोदशीची ही तारीख आहे आणि या तारखेला धनत्रयोदशी आपण साजरी करणार आहोत। मित्रांनो, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी 5:57 आहे। अधिक माहितीसाठी डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, याचे काही नियम आहेत। धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य नियम कोणते पाळावेत, तर या दिवशी खरेदी करताना धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, भांडी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि ही खरेदी शुभ मुहूर्तावरती करावी। नैवेद्य नवीन खरेदी केलेल्या भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते। हे धने दुसऱ्या दिवसापासून वापरण्याची प्रथा आहे। आता दीप प्रज्वलन म्हणजेच यमदीपदान याला म्हणतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी पिठामध्ये हळद मिसळून एक दिवा तयार केला जातो आणि दीपदानाची जी दिशा आहे हा दिवा घराबाहेर प्रज्वलित करून त्याचे टोक दक्षिणेकडे ठेवले जाते। असं केल्याने यमाची कृपा होते आणि अकाली मृत्यूचं भय टळतं अशी मान्यता आहे। आता यमदीप दानासाठी कणकेचे तेलाचे 13 दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा सुद्धा दिसते। मित्रांनो, आता धनत्रयोदशीची पूजा विधी याबद्दल अगदी थोडक्यात पाहूया। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी। आणि कुबेर महाराजांची पूजा का बरं करावी, तर त्याचं कारण असं आहे की त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानलं जातं आणि भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिलेलं आहे, म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते। तसंच धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्या घरामध्ये केवळ पैसा पाणी संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी तुम्हाला चांगलं आरोग्य सुद्धा असायला हवं, म्हणून त्यांची ही पूजा केली जाते। तसंच आपल्या घरातील धनसंपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गाने घरात यावी यासाठी कायमस्वरूपी ती स्थिर राहावी म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते। आता अक्षदा, धूप, दीप, चंदन, उलटी, पाने, फुले, फळे, श्रीफळ देवाला अर्पण करून एक मंत्र आहे त्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे। कुबेर महाराजांचा जर मंत्र पूजेच्या वेळी म्हणायचा असेल तर तो ओम श्री ओम ह्रीम ओम ह्रीम श्री क्लीम वित्तेश्वराय नमः। धन्वंतरीची पूजा करायचा जो मंत्र आहे तो अगदी साधा आहे, ओम धन्वंतरे नमः। पूजेच्या वेळी म्हणायचे जे श्लोक आहेत ते सुद्धा आहेत, ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारण यत्रिलोकपताय श्री लोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायण नमस्ते। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपे संस्थितः नमस्ते नमः नमस्ते नमस्ते नमो नमः। मित्रांनो, ही होती धनत्रयोदशीची माहिती। धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 आणि वार शनिवार या दिवशी आहे। तर सर्वांना दिवाळीच्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानाची जावो हीच श्री स्वामींचरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।